सुस्वागतम. अभिनय कल्याण आयोजित आणि कबीर आर्ट्स निर्मित कवी अजय कांडर यांच्या दीर्घ कवितेवर आधारित नाट्य आविष्कार युगानुयुगे तूच. कवी अजय कांडर, दिग्दर्शक रघुनाथ कदम, नेपथ्य आणि निर्मिती प्रमुख विकास तांबे, चित्रीकरण संतोष कांबळे आणि शशिकांत कांबळी, संकलन, पार्श्वसंगीत आणि ध्वनी मिश्रण शशिकांत कांबळी, ध्वनी डंबे बंधू, विशेष सहाय्य अधिकारी मित्रमंडळ कलमठ कुंभारवाडी, राजेश करंजेकर, मनोज मेस्त्री, सुदीन तांबे, राजेश जाधव, महेंद्र आर्ट्स, एडिट इन स्टुडिओ आणि गुलमोहर फोटो स्टुडिओ कणकवली. आणि सादर करता निलेश पवार. सविनय सादर करीत आहोत कबीर आर्ट्स निर्मित कवी अजय कांडर यांच्या दीर्घ कवितेवर आधारित नाट्य आविष्कार युगानुयुगे तूच. तू तुझे भक्त होण्याचे सगळे विचार नाकारलेस. मी तरीही गात राहिलो तुझ्याच भक्तीचे गोडवे. बघ, तुझ्याच विचारांचं बोट धरून चालताना लक्षात आलं, तुला भजत राहण्यापेक्षा इथल्या निसर्गानुसारच जगणं म्हणजे तूच पुन्हा पुन्हा विचारांच्या बीजातून रुजून येणं. तुला म्हणतात दलितांचा मुक्तिदाता. तूच जगविलास शोषितांमध्ये आत्मविश्वास आणि मिळवूनही दिला जगण्याचा हक्क प्रत्येकाला. पण तुझी वाट इतकी सरळ की त्या वाटेवरून चालताना लक्षात आलं, माणसानंच करावं माणसांवर प्रेम. तुझा रस्ता इतका बिनचूक, कुठेच धोक्याची घंटा वाजली नाही आणि एवढा सोपा. आपल्यासोबत इतरांनाही तिथपर्यंत घेऊन जाता आलं.
जग बदललं. माणसं बदलली. माणसांच्या वृत्ती प्रवृत्तीच्या आवर्तनामध्ये माणूस एकटाच जगू लागला. मला तिथेही तूच दिसू लागलास. सगळे अहंकार बाजूला सारून माणसानं माणसांसाठी जगावं हा तुझा विचार. हा तुझा विचार रुजत राहिला समूह सोडून जगणाऱ्या माणसांमध्ये. माणूस एकटा नसतोच. तो असतोच समेष्टी सोबत. म्हणूनच तू सांगितलंस, शिका. शिकूनच मिळवता येतं सर्व काही. मी अखेर समूहाला साथ घातली आणि प्रत्येकाच्या धमन्यामधलं मी रक्त तपासत गेलो. तर सर्वत्र मला तुझंच रक्त सापडलं. कारण तुझ्या एकट्याच्याच रक्तात जात धर्म देव पंथ काही दिसलं नाही मला. जातीतून आणि धर्मातून सळसळत राहत रक्त, तेव्हा तर रक्तालाच गणगोत चिकटून येतं. अस्मितेचे एवढे अंगार उडत राहतात की ही अस्मिताच जगाची कधी दुश्मन म्हणते कळत नाही. अशी अस्मिता बनण्यापासून तूच वाचवलंस मला. आणि मी मुक्त झालो. मुक्त झालो एका कोंडलेल्या वर्तुळातून. म्हटलं जातं, निर्मळ पाण्यासारखं जगता आलं की सगळ्या भेदांच्या पलीकडे माणूस म्हणून उभं राहता येतं. मी ऐकून होतो, पाण्याला नसतो रंग, नसते चव. तसंच पाणी पवित्र अपवित्र अशी नसतेच गोष्ट आहे. हा, पण तरीही पाणी असतं. पाणी असतं आशा निराशा, समूह अस्तित्वांच्या सावल्यांचे खेळ. शतकानुशतक पुढे सरकणाऱ्या जीवसृष्टीची प्राणज्योत. म्हणूनच तर तू पाण्याला चवदार बनवलंस. आणि तहानेपेक्षाही पाणीच असतं जगण्याची अस्मिता, हेही दिलंच दाखवून. म्हणून मला वाटत गेलं की ज्यांनी टाकला पाण्यामध्ये आपल्याच वर्णाचा रंग, आणि ज्यांनी पसरवली पाण्यामध्ये विषमतेची विषवल्ली, अशा सगळ्यांच्याच विरोधात तू उभा होतास. बघ, मग नंतर तुझ्याच विचारांचं बोट धरून अनुकरण करताना लक्षात आलं, तू नव्हताच कोणाच्याच विरोधात.
तू होतास फक्त माणसांच्या बाजूने. किती नैसर्गिक जगत गेलास तू. जिथं मिळत होतं पशुपक्ष्यांना पाणी, पण ते नाही मिळालं माणसाला. या वेदनेची ठणकती नस घेऊन तू जगत राहिलास. जन्मोजन्मी जगण्याचा तळ खोदणाऱ्या सगळ्यांनाच पाणी मिळावं म्हणूनच तुझा होता जीव तहानलेला. हा, पण म्हणून तुझा नव्हता संघर्ष. तर जिथं माणसंच पाण्यासाठी भेदाच्या उभ्या भिंती करतायत, तो पाडण्यासाठीच तुझा होता विद्रोह. तुला पक्क माहित होतं तुला. डोक्यावर भीतीची टांगती तलवार ठेवून, घोटभर पाणी पिऊन अर्थ नाही कळत कोणाला पाण्याचा. हा, पण तू एक वर्ण एक जात यांनाच अर्थ नाही सांगितलास पाण्याचा. तर तहानलेल्या सगळ्यांनाच तू तृप्त केलंस. हा, पण तू एवढ्यापर्यंतच थांबला नाहीस. पाण्यासारखं निर्मळ जगताही आलं पाहिजे असा संदेशही दिलास अवघ्या विश्वाला. म्हणूनच मला तुझ्या विचारांची भीती वाटत राहते. पाणी म्हणजे शुद्ध मन, आचार विचारांची प्रतिमा. तुझ्या विचार अनुकरणातून वाढताना माझ्या लक्षात येतं की मी तुझ्या विचारात अडकण्याऐवजी तुझ्या प्रतिमेत अडकला जातोय. कोण अडकवते मला? की मीच तुझ्या नावाचा वापर करून घेत माझ्या हौशीची तहान भागवून घेतो. हो, पण या जगात माणूसच नाही तर जोपर्यंत आहे जीवसृष्टी तोपर्यंत तहान असणारच आहे. आणि जोपर्यंत तहान आहे तोपर्यंत या जगात तूही असणारच आहेस. माणसं स्वतःचाच करतात विचार, स्वतः भोवतीच धरतात फेर. आपल्या पायाखालच्या सीमाही पार करता येत नाहीत त्यांना. मग आपल्याच पायाखालचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करत राहतात आयुष्यभर. पण तू असा कसा वेगळा निघालास की तूच अंधाराकडून प्रकाशाकडे जात असताना अंधारात केवळ खितपत पडलेल्यांवर तू प्रकाशच टाकला नाहीस. तर तुझी अपूर्वाई एवढी, या भूमीवरच्या प्रत्येकाच्या हातात दिलास विचारांचा एक नवा दिवा. माणसाला मिळत नव्हती वागणूक माणसासारखी, नव्हती किंमत दगड माती एवढी.
जिथे गोठ्यातल्या गुराढोरांवर फिरत होता मायेचा हात, तिथंच ती खितपत पडली होती शेणा मातीसारखी. मातीनं त्यांना आधार द्यावा, तर मातीचा 1 इंचभरही तुकडा नाही त्यांच्या मालकीचा. मातीची किंमत कळूनही माती होऊन माती मोलच होत होतं त्यांचं जगणं. आयुष्य नावाची सुंदर गोष्ट असते हे माहीतच नव्हतं त्यांना. आणि म्हणूनच ज्यांनी माणूस पण नाकारून माणसांवरच रोखली आपली नजर, आणि ज्यांनी नागवलं आयुष्यभर, त्यांना वाटत राहिली ती केवळ गुलाम. अशांना सगळ्यांना तू जगण्याचा अधिकार दिला नाहीस, तर शेकडो वर्षे ज्यांच्या मनात अन्यायाचीच धग पेटत होती, तिथेही तू तेजाची आशीर्वाद प्रज्वलित केलीस, की तिथेही माणुसकीची ज्योत पेटत राहिली. इथल्या उपेक्षितांच्या हृदयामध्ये तुझी प्रतिमा अशी कोरली गेली ना, की जिथं अख्खा देश जिथं स्वातंत्र्यासाठी लढत होता, तिथं देशाच्या स्वातंत्र्याबरोबर लढता लढता तू फक्त इथल्या माणसांच्या स्वातंत्र्यासाठी लढत होतास. बघ ना, तुझे तेव्हाचे शब्द किती तंतोतंत खरे ठरत आहेत. तू म्हणाला होतास, देशाचं स्वातंत्र्य महत्वाचं आहेच, पण त्याही पेक्षा माणसाला गुलामगिरीतून मुक्त करणं त्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे. तुला फक्त माणूस आपला वाटत गेला, माणसाचं जगणं आपलं वाटत गेलं. देश एकदा स्वतंत्र होतो, आणि त्याचं पाऊल प्रगतीच्या दिशेने पडत जात. पण माणसाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी वर्षानुवर्ष त्याला स्वातंत्र्याचंच महत्व पटवून द्यावं लागतं, आणि स्वातंत्र्याचं बीज त्याच्या मनामध्ये रुजण्यासाठी तो अधिक गुलाम आहे याची त्याला जाणीव करून द्यावी लागते. तुझे हे विचार घेऊन क्रांती होईलच असं माझ्यासारख्या खूप अनुयायांना वाटलं. आणि ती वाटणं स्वाभाविकच होतं. क्रांतीचं आपण सोडून देऊ, पण किमान उपेक्षित वर्गामध्ये अन्यायाची जाणीव झाली असती तरी सगळेच एकसंघ झाले असते. बुद्ध म्हणाला, मोहापासून दूर राहा. तू म्हणालास, विचाराने एकसंघटित व्हा. पण काळ असा येऊन ठेपला आहे की तू दिलेल्या लोकशाहीवर वक्रदृष्टी ठेवून जात्यांध आणि धर्मांध लोक आपल्याच मनातील धर्मग्रंथाला मानू लागलेत संविधान. लज्जेलाही वस्त्र नसणाऱ्यांना तू स्वाभिमानाचं वस्त्र दिलंस, आणि आम्ही जातीची वस्त्र अंगभर नेसून आपलाच तोरा मिरवणाऱ्यांच्या झुंडीमध्ये सामील होतो. सत्तेचे वाटेकरी होण्यासाठी आम्ही आमच्या बुद्धीला एवढी बधिरता आणू असं वाटलं नव्हतं. तू म्हणालास सत्तेची आस लागावी स्वतंत्र विचारसरणीने आणि झेड करावेत भांडवलदारी हितसंबंध. आम्ही भांडवलदारी आणि राजकीय व्यवस्थेचे गुलाम होतोय की काय अशी आमच्या मेंदूची रजई अंथरली आम्हीच आमच्या हतबलतेची. तू म्हणालास कल्चरली करेक्ट राहा. आम्ही म्हणतोय व्यवहारी जगापुढे शहाणपण चालत नाही.
पण त्यांचे धार्मिक उन्मादाचे व्यवहारीकरण, एक धर्म एक जात यांच्याकडे घेऊन जात असताना तूच या भूमीमध्ये समतेची लोकशाही दिलीस. तरी सुद्धा आम्ही बहुजन नाही, फक्त वादीच उरलो. पण तुझी निळाई एवढी विशाल की मी तुझ्याच विचारांचं अनुकरण सत्यात उतरण्यासाठी पुन्हा पुन्हा तुझ्याकडे झेपावत राहतो. आता आता फक्त एकच प्रार्थना, माझ्या रक्तात कुठल्याही जातीच्या थेंबाचा कधी अंशही मिसळू दे. मला धर्माची ओढ कधीच नव्हती, पण प्रेम म्हणजेच धर्म या ओढीची आस माझ्या मेंदूमध्ये दिवसेंदिवस शतपटीने विकसित व्हावी. जो गाववाडा एकत्र येतो, समूहाने बोलू पाहतो, त्यांच्या पाठीवर जातीचं अक्षरही न उठो, जे शहर इथल्या श्रमकर्त्यांच्या घामानं भिजून जातं, जिथं सर्व धर्माच्या अण्णांचा होतो काला, तिथल्या सगळ्या धर्ममर्तंडांची वाचा जडो. आणि हिंसा आणि क्रौर्याचा जिथं गिरवला जातो पाडा, त्या शाहीलाही समतेचा पाना पडो.